हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. साधनपाद, सूत्र क्रमांक 5. अनित्य सुची दुःखानात्मसु, नित्य सुची सुखात्मख्यातिरविद्या. अनित्याला नित्य मानणे, असुचीला सुची मानणे, दुःखाला सुख मानणे, अनात्म आत्म मानणे ही अविद्या आहे. या सूत्रात योगाधिराज पातंजलींनी अविद्येची 4 लक्षणं सांगितलेली आहेत. रोजच्या जीवनात आपण या अविद्येची कास धरतो, त्यामुळे आपलं जीवन सतत ताणतणावाने भरलेलं असतं. सध्याचं रोजचं जगणं धकाधकीचं झालेलं आहे. आपल्या वागणुकीमुळे आपणच आपली शांतता हरवून बसतो, कारण आयुष्याचा खरा अर्थ आपण समजावून घेत नाही. यामुळे अनावश्यक गोष्टींच्या मागे धावण्यात वेळ, धन आणि श्रम आपण वाया घालवत असतो. आपण स्वतःला ओळखण्याच्या फंदात पडत नाही. प्रत्येकाला स्वतःची काही वेगळीच ओळख झालेली असते. रस्त्याने जाताना 10 माणसं 10 प्रकारे जात असतात. कोणीही सरळ नैसर्गिक जगायला तयार नसतो. कोणी दुनिया मेरे मुठ्ठी में अशा आविर्भावात चालत असतो. कोणी जग गेलं उडत अशा थाटात चालत असतो. कोणी बेफिकीर असतो. कोणी आपल्याच नादात चालत असतो. कुणी स्वतःला पंतप्रधान समजून चालत असतो. कुणी या मूर्खांच्या जगात गतजन्मीचं पाप म्हणून चालत असतो. कोणी मानगुटीवर ओझं ठेवल्यासारखा चालत असतो. कुणी भर दुपारी ऊन लागू नये म्हणून बैलगाडीच्या खालून सावलीमधून कुत्रा चालत असतो. थोड्या वेळाने त्याला वाटते की तोच बैलगाडी ओढून नेत आहे. बस त्याला तसं वाटतं. प्रत्येक कचेरीत एक तरी भिडू असा निघतो की त्याला त्याच्या परी प्रामाणिकपणे असं वाटत असतं की ही कचेरी केवळ तो आहे म्हणून चालत आहे. तो नसेल तर सर्व काम ठप्प होऊन कचेरी बंद पडेल. बस त्याला तसं वाटत असतं. मानवाला मौज मजा हवी असते. ती करताना दुसऱ्याला त्रास झाला तरी ते त्याला त्याच्या मजेपुढे गौण असतं. तो आयुष्य जसे आहे तसे जगायला तयार नसतो. जीवन म्हणजे एक प्रवाह आहे. ते सतत नदीप्रमाणे वाहत असते. त्यात वाहत जगायला माणूस तयार नसतो. त्याला नसते उद्योग असतात. डोंगर पोखरून दऱ्या भरण्याचा उद्योग त्याला फार प्रिय आहे. नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यात त्याला गंमत, मौज, धाडस वाटतं. जीवन प्रवाह वाहत आहे, त्यात वाहत जात जात जगायला माणसाला नको असतं. त्याला जीवन प्रवाह स्वतःच्या मर्जीप्रमाणे ढकलायला पाहिजे असतो. यात तो प्रवाहाच्या विरुद्ध जातो. कधी मध्येच गटांगळ्या खातो. त्यामुळे तो कधीही प्रवास पूर्ण करू शकत नाही. नदीच्या प्रवाहात वाहण्याऐवजी तो भोवऱ्यातच अडकतो. त्यामुळे जीवनात त्याच्या वाट्याला दुःखाशिवाय काहीही येत नाही. नदी समुद्राला आपोआप मिळणार असते. त्यात आपल्याला झोकून दिलं तर आपण आपोआप विनासायास समुद्राला मुक्कामाला पोहोचू. हे त्याला नको असतं. यात त्याला गंमत वाटत नाही. प्रत्येकजण दुसऱ्याचा चेहरा पाहत असतो, निरखत असतो, परंतु तो स्वतःचा चेहरा कधीही आरशात पाहत नाही, निरखत नाही. आरशात पाहिलेच तर स्वतःच्या चेहऱ्याच्या बेगडी कल्पना जोपासायला रंगरंगोटी करून खोटी प्रतिमा जपायला पाहत असतो. त्याला त्याच्या स्वतःच्या जीवनाचे वास्तव दर्शन नको असते. वस्तू खरेदी करताना त्या वस्तूची चिकित्सा करणारा माणूस कधीही स्वतःची चिकित्सा करत नाही. आपण कोण आहोत? कोठून आलो आहोत? कसे आलो आहोत? कशासाठी आलो आहोत? कुणीकडे जाणार आहोत? हे आणि असे विचार त्याच्या मनात येत नाहीत. दूरवर क्षितिजापर्यंत नजर फेकणारा माणूस स्वतःच्या पायाखालील क्षितिज पाहत नाही. वास्तविक आपलं जीवन म्हणजे
तत्वांपासून तयार झालेले शरीर आणि त्यातील आपण म्हणजे त्या दिव्य आत्मचेतनेचा एक आविष्कार यांचा जोड आहे. शरीर थकते, मृत होते आणि येथेच पडून राहते. आत्मा चेतन असल्यामुळे दुसरीकडे निघून जातो, दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. देहाच्या भोगापवर्गतेत रममाण झाल्यामुळे आपण हे जाणू इच्छित नाही. योगाधिराज पातंजलींच्या सूत्राप्रमाणे हे न जाणणे म्हणजे अविद्या होय. हे जाणणे म्हणजे विद्या, ज्ञान होय. या सूत्रात योगाधिराज पातंजलींनी नेमक्या 4 गोष्टी अविद्या म्हणून सांगितलेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की या अविद्या विद्येने जाणता येण्यासारख्या आहेत. या अविद्या विद्येने जाणता येण्यासारख्या आहेत. त्यांचा अभ्यास करून त्या समजावून घेणे शक्य आहे. या 4 गोष्टी लक्षात ठेवून आपण आपले नित्य व्यवहार केले तर आयुष्य आनंदी समाधानी होईल. योग साधकांनी ही 4 अविद्येची लक्षणं समजून घ्यावी आणि त्याप्रमाणे योग्य आचरण करावं, जेणेकरून ते रोजच्या जीवनक्रमाला पोषक होईल. त्या 4 अविद्या काय आहेत त्या आपण पुढील भागात समजावून घेऊ. हरिओम.